सिद्ध करून दाखवेल की हे मनोजदादा म्हणजे एका जातीपेक्षा ह्या महाराष्ट्रातल्या उपेक्षित अन्यायग्रस्त अशा अडचणीतल्या लोकांसाठीचं हे दैवत आहे. नक्कीच नक्कीच. व्यंकटेश भाऊ मनोजाबद्दल एका वाक्यात हा हा तर माझं एकच म्हणणं आहे, हा जिथं प्रामाणिकची मर्यादा संपते तिथून मनोजाची मर्यादा. हा प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे डोक्यात एका शब्दात सांगता आलं तर बघा. मी पण सांगणार आहे एका शब्दात. हा सांगा. जय शिवाय. मी व्यंकटेश देशमुख, माजी सैनिक. आणि जसं की आता लाईव्ह अशी सर घेत आहेत, आपण बघतोय की आमचा हा थोडासा आता दिवसभराचा थकवा पूर्णपणे कमी होण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून आम्ही बसलेलो आहोत. आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो आम्ही आम्हालाच, कारण हा जो सगळा बांधव परिवार जो आपला सगळे सोयऱ्यांसारखा जो परिवार लाभला आहे आम्हाला प्रत्येक खेड्यापाड्यातला, हे फक्त आणि फक्त आदरणीय संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील, जे निष्काम कर्मयोगी, जे म्हणतात ना की एक इमानदार व्यक्तिमत्वासोबत जीवनामध्ये एक असं एक नेतृत्व असलं पाहिजे. त्या नेतृत्वामध्ये आपण एक सहकारी म्हणून अथवा आपण एक सेवक म्हणून जर आपण त्यात कार्यरत असू तर खरंच भाग्यवान मानावं लागेल की आम्ही दादांच्या प्रवासामध्ये, दादांच्या निस्वार्थपणामध्ये, दादांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही एक काडी मात्र एक छोटासा आम्ही एक बहार घेऊन आम्ही चलत आहोत. त्याच्यासाठी आम्ही आम्हाला खरंच भाग्यवान समजत आहोत. आणि जर विषय राहिला हा पश्चिम महाराष्ट्र